नमस्कार. मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, 2 दिवसावर महापालिका निवडणुकीचं मतदान येऊन ठेपलेलं आहे. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत. प्रचार अक्षरशः शिगेला पोचलेला आहे. पण या निवडणुकीमध्ये मतदान का करायचं असा प्रश्न मतदाराला पडलाय असं कधी वाटत नाही. या लातूर शहरामध्ये गेली अनेक वर्षापासनं 8 दिवसातून एकदा पाणी नळाला येतंय आणि ती जेमतेम हा एक प्रश्न आहे. या शहरामध्ये हजारोच्या संख्येनं जारचे प्लांट आहेत आणि बहुतेक एक 60-70% तरी जनता या शहरातील जारचं पाणी पिते. म्हणजे लातूरच्या नळाला जे पाणी येतं आहे त्या पाणीपुरवठा योजनेमध्ये काहीतरी दोष आहे असं निदर्शनास येतं की पिण्यायोग्य पाणी लातूरची पालिका पुरवठा करत नाही. काही 100 कोटी रुपये अमृत योजनेत खर्च करण्यात आले आणि पाण्यासाठी असलेली ही योजना यासाठी असं सांगितलं गेलं की अमृत योजना राबल्यानंतर प्रत्येक घराला योग्य दाबानं पाणी येईल, भरपूर पाणी येईल, त्या विभागामध्ये नियंत्रित स्वरूपात ते पाणी येईल असं सांगितलं गेलं होतं. पण यापूर्वी जसं पाणी येत होतं त्याच पद्धतीनं पाणी आहे. काही भागांना अनेक तास पाणी जातं, काही भागाला पाणीच दिलं जात नाही. म्हणजे अमृत योजना अक्षरशः यशस्वी झाली नाही असं म्हणता येईल. मग तरीही लोक या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मतदान करतात. पाणी प्रश्न हा कायम असताना नागरिक त्याचा कुठलाही विचार न करता या मतदानात सहभागी होतात. खरं तर 2015 साली लातूर हे रेल्वेनं पाणी पुरवठा करण्यात आलेलं शहर असं म्हणून आपली बदनामी झालेली आहे. पण पाण्याच्या सोयीपूर्ततेसाठी काहीच झालं नाही किंवा मतं मागायला येणारे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार देखील हा पाणी प्रश्न आम्ही कसा सोडवणार हे सांगितलं जात नाही. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामं आहेत. एवढे बांधकामं की ते गटारीवर अक्षरशः बांधकाम करतात आणि 8-8 मजली साईड मार्जिन कोणत्याही स्वरूपाचं न सोडता हे बांधकाम केलेलं असतं आणि ते रोखलं जात नाही. अनेकदा पार्किंग म्हणून मोठे व्यावसायिक असतील, शॉपिंग कॉम्प्लेक्सवाले असतील किंवा हॉस्पिटल असतील, हे जागा सोडतात आणि त्या पार्किंगच्या ठिकाणी सरळ सरळ दुकाने केली जातात. मग त्या ठिकाणी येणारे वाहनं जे आहेत अक्षरशः रस्त्यावर उभे करतात. अनेक हॉस्पिटल असे आहेत की त्यांचं स्वतःचं ॲम्ब्युलन्स किंवा त्यांची एखादी दुचाकी देखील त्यांच्या पार्किंगमध्ये नसते. हे पूर्णपणे रस्त्यावर असतं, जेणेकरून मग पुन्हा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या शहरात वाहतुकीचा एक प्रचंड प्रश्न निर्माण झालेला आहे. एखादा तरुण किंवा एखादी तरुणी किंवा ज्येष्ठ नागरिक दुचाकीवरून घराच्या बाहेर पडल्यानंतर तो परत येईपर्यंत अक्षरशः तो जिवंत येईल की त्याचं प्रेत येईल अशी समस्या या लातूरकरांमध्ये आहे आणि चिंता या वाहतूक कोंडीनं निर्माण केलेली आहे. कुठलेही चौक बघा, प्रत्येक चौकामध्ये वाहतूक कोंडी आहे. एखाद्या रस्त्याच्या क्रॉसिंगला वाहतूक कोंडी आहे किंवा एका हॉटेलच्या समोर, किराणा दुकानांच्या समोर किंवा इतर साधं टपऱ्याच्या समोरही वाहनं असे बेशिस्तपणे उभे दिसतात की साधं माणसाला जाता येत नाही. एवढा वाहतुकीचा सेन्स देखील आपल्या लातूरकरांना नाही. ॲम्ब्युलन्स चालली तरी त्याला लक्ष दिलं जात नाही किंवा ज्येष्ठ नागरिक चालले, महिला चालले तर त्यांनाही म्हणजे साईड मार्ग दिला जात नाही. या शहरात असा एक प्रश्न आहे की पायी चालणाऱ्या माणसाला म्हणजे जाताच येत नाही, मार्गच नाही. पायी तुम्ही आता जायचं बघा, वाहन असेल तर जाता येईल, पण फुटपाथ नावाचा प्रकार नसल्याने पायी जाणाऱ्याने कसं चालायचं, कुठून जायचं हा एक मोठा प्रश्न आहे. याही प्रश्नाकडे कोणी जनताही लक्ष वेधत नाही. असं का होतंय प्रत्येक निवडणुकीच्या दरम्यान किंवा सदा सर्व काळ असं का घडतंय
असा प्रश्न मतदार विचारत नाहीत आणि या प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी हे उमेदवारी घेत नाहीत. लातूर शहरामध्ये कचऱ्याचा एक मोठा प्रश्न आहे. गल्लोगल्ली कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात ठेका दिलेला आहे. त्यांच्यावर जबाबदारी अशी आहे की एखाद्या घरवाल्याने किंवा आस्थापनावाल्याने कचरा आपल्या त्या सुका आणि ओला कचरा टाकण्याच्या बकेट फक्त रस्त्यावर ठेवायचं आहे आणि ज्यांच्याकडे टेंडर या कचरा कलेक्शनचं आहे त्यांनी किंवा त्यांच्या व्यक्तीने तो कचरा आपल्या स्वतःच्या कचरा गाडीत किंवा घंटा गाडीत टाकायचा आहे. पण तसं कुठेही दिसत नाही. प्रत्येक नागरिकाला, महिलांना, तरुणांना हा कचरा गाडीत टाकावा लागतो आहे. या शहरात गोरगरीब लोक आहेत. शासन एका बाजूला आम्ही मोफत आरोग्याची सेवा देतो असं म्हणत असलं तरी प्रत्यक्षात रुग्णालयात गेल्यानंतर पैशाअभावी किंवा औषधाअभावी अक्षरशः मरण यातना नागरिकांना सोसाव्या लागतात. एक काळ असं होतं की लातूर शहरात पटेल चौकामध्ये जव्हार रुग्णालय होतं, जे की प्रसिद्ध होतं. छोट्या छोट्या शस्त्रक्रिया असतील किंवा इतर उपचार असतील त्या रुग्णालयातून केलं जात होतं. पण ते बंद पडलं आहे. पण अनेक वर्ष झाले ते बंद आहे. औषधी नाहीत, उपचार होत नाहीत. या ठिकाणी आरोग्य विभागात मोठ्या संख्येनं मानधनावर डॉक्टर्स आहेत. त्यांच्यावर खर्च मोठ्या प्रमाणात केला जातो, पण नागरिकांना उपचार मिळत नाही. या महापालिकेत हाही एक प्रश्न आहे की मृत्यू प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र मिळवायचं म्हटलं तर अक्षरशः रांगा लावाव्या लागतात. अनेकदा त्यासाठी पैसे मोजावे लागतात, अशी स्थिती आहे. हा कशासाठी प्रकार? या ठिकाणी निश्चितच मोफत ही सेवा दिली पाहिजे. या शहरामध्ये शहराच्या चारही बाजूला वेगवेगळ्या समाजासाठी स्मशानभूमी हे आवश्यक आहे. पण ती स्मशानभूमी नाहीत. 2च स्मशानभूमीवर हा सगळा काही भार या शहराचा आहे आणि त्या स्मशानभूमीत एके दिवशी 8-8, 10-10 अंत्यविधी करावे लागतात. मग शासन किंवा ही महापालिका या संदर्भात का विचार करत नाही, हा प्रश्न आहे. तुम्ही या लातूर शहराचं बघा. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गटारीवर घाणीच्या ठिकाणी भाजी विकली जाते. मोठ्या प्रमाणात गटारावरच बसून लोक भाजीपाला खरेदी करतात. इथं आपल्या या शहरामध्ये चपला बुटांची दुकानं एशीमध्ये आहेत आणि जे भाजीपाला आहे तो अक्षरशः गटारीवर, घाणीवर विकला जातो. मग या शहरात प्रत्येक प्रभागनिहाय एक छोट्याशा आणि मॉडेल स्वरूपाच्या छोट्या छोट्या भाजी मंडईची गरज आहे. ती पूर्ण केली जात नाही. पण सर्रास आणि रोज महिला गटारावर बसलेल्या भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी करतात. याविषयी देखील कोणी जाब विचारत नाही. पालिकेमध्ये असं अनेकदा होतंय की आज प्रत्येक उमेदवार मी हे देतो ते देतो, केवळ तुम्ही मतदान करा आणि पहा एकदा आम्ही काय सुविधा देतो हे म्हणतात किंवा त्यांचे तसे जाहीरनामे असतात. स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले, पण कुठलाही राजकीय पक्ष अक्षरशः गुळगुळीत कागदावर आणि कागदावर एक अत्यंत चांगल्या चित्रस्वरूपात जाहीरनामे प्रसिद्ध करतात आणि त्याने ते प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस तुम्ही निवडून द्या, आम्ही 24 तास तुमच्या नळाला पाणी देऊ, आपल्या शहरातले रस्ते गुळगुळीत करू, आपल्या शहरातील रस्त्यावर खड्डे असणार नाहीत, पर्यावरण राहील, सार्वजनिक ठिकाण असतील किंवा सार्वजनिक उद्यानं असतील, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठीचं ठिकाण असेल, अशा अनेक घोषणा करतात किंवा आमिष दाखवतात. पण पुढच्या 5 वर्षामध्ये या कोणत्याही स्वरूपात किंवा या कोणत्याही समस्येची अंमलबजावणी मात्र केली जात नाही. अनेकदा हे सगळं देतो असं म्हणत असताना कुठलाही उमेदवार असं म्हणत नाही की मी या शहराचं उत्पन्न वाढीसाठी हे करेन, असं म्हणत नाही की या शहरातील मी नागरिकांना शिस्तीनं चालण्यासाठी बंधनकारक करेन किंवा या शहरातील नागरिकांना, मालमत्ता धारकांना नियमितपणे मालमत्ता कर भरण्यास भाग पाडेन, पाण्याचा वापर जपून करायला भाग पाडेन, असं कोणाच्याही किंवा कोणत्याही उमेदवाराच्या जाहीरनाम्यात अथवा वचननाम्यात हे शब्द दिसून येत नाहीत. लातूर हे शहर पर्यावरणाच्या बाबतीत
घातक शहर असंही म्हटलं जात आहे. या शहरामध्ये धुळीचं प्रमाण प्रचंड आहे. या शहरामध्ये काही लाख रुपये खर्च करून धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी एक ठराविक जागेवर कारंजे निर्माण केले होते. ते फक्त 5-10 दिवसच चालले आणि ते बंद पडले. त्यावर कोट्यावधी रुपयाचा खर्च झाला, पण ते बंद का पडलं आहे? किंवा धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, हे कुणी विचारत नाही. या महापालिकेच्या निवडणुका, या निवडणुकीमध्ये अशात एक असं झालेलं आहे, की संभाव्य उमेदवार किंवा जो कोणता उमेदवार आहे, तो पैसेवाला आहे का? आणि त्याची जात त्याच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे का? असं हे बघूनच उमेदवारी दिलेली आहे. या निवडणुकीने जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येकजण या उमेदवारांच्या यादीमध्ये किंवा एखाद्या प्रभागामध्ये आपल्या जातीचा कोण उमेदवार आहे का, हेच पाहतो आहे. लातूर ही शिक्षणाची पंढरी आहे, पण दरवर्षी या शहरातील विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. हे शहर बुद्धिवंताचं शहर आहे. या शैक्षणिक वातावरणासाठी ग्रंथालयाच्या इमारती आवश्यक आहेत. पण या लातूर शहरातील लातूर महानगरपालिकेच्या मालकीचं शिवछत्रपती ग्रंथालय आहे. त्याची आज अत्यंत दुरावस्था झालेली आहे. साधारणतः 50,000 पुस्तकं या ठिकाणी आहेत. या ठिकाणी अभ्यासिका आहे, पण त्याकडे लक्ष दिलं जात नाही. या लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अनेक शाळा पालिकेच्या अशा आहेत, की त्यांना स्वतंत्र इमारती आहेत, जागा आहे, शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मग 2-4 विद्यार्थी एखाद्या शाळेत राहतात, म्हणजे ही आपली नामुष्की आहे. खाजगी शिकवणीवाले किंवा खाजगी संस्था आपल्या शिक्षणाचा दर्जा सुधारतात. मग महापालिकेच्या शिक्षणाची सुधारणा का होत नाही, हाही मोठा एक प्रश्न आहे. लातूर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, म्हणजे जिल्ह्याची राजधानी आहे. रोज हजारोच्या संख्येने बाहेरगावचे किंवा जिल्ह्यातील नागरिक यांना त्या कारणाने येत असतात. पण त्यांच्या सोयीसुविधा किंवा त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा किंवा त्यांच्या निवासाची सुविधा अशी या शहरात कधीच केली जात नाही. या निवडणुकीमध्ये कोण निवडून यावं किंवा कुणाला मतदान करावं असं आम्ही आमच्या चॅनेलच्या वतीनं आवाहन करणार नाही. पण निवडणुकीमध्ये मतं मागायला जे उमेदवार येऊ लागलेत ना, त्यांच्या जर मागण्या तुम्ही किंवा त्यांची आश्वासनं जर पाहाल, तर असं वाटतंय की हे उमेदवार अक्षरशः गोड-गोड आश्वासनं देत आहेत. तुम्ही वाटेल ते मागा नागरिकांनी, त्यासाठी ते होच म्हणतात. असं म्हटलं जातंय की सूर्य, चंद्र सोडलं तर ते कोणत्याच गोष्टीला ना म्हणत नाहीत. तुम्ही काही मागा, ते आज तयार आहेत. पण हे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडच्या ठिकाणी जसं काय काही लोक असे असतात, की तुम्हाला एवढं मधाळ आणि एवढं गोड बोलतात, की ते केव्हा तुमचा खिस्सा मारतील हे लक्षात येत नाही. अगदी तसाच स्वरूप या निवडणूक काळात जाणवत आहे. आपल्या समोर एवढी गोड भाषा बोलली जाते आणि त्या गोड भाषा बोलण्यात तुम्हाला व्यस्त ठेवून तुमचं मतदान ते कधी घेतील हे सांगता येत नाही. पण आमचं असं आव्हान आहे, दर 5 वर्षाला या निवडणुका येतात. कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार याविषयी अनेकांची नाराजी असते. पण आपण या सुसंस्कृत अशा शहरामध्ये राहतो. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरामध्ये असतो. तर आपणही माणसं म्हणजे उमेदवार पारखायला हरकत नाही. असं व्हायला पाहिजे, की उमेदवार कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, याहीपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तो किती धडपड करणारा आहे, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी किती धावपळ करणारा आहे, कसा आहे, त्याचं वर्तन इतर वेळी कशा स्वरूपाचं आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून किंवा तो भ्रष्टाचार करणार नाही, तो जातीयता निर्माण करणार नाही, जो सामाजिक तणाव निर्माण करणार नाही, जो नागरिकांच्या नागरी प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार नाही, अशा उमेदवाराला पारखून आपण मतदान करावं. आणि आम्हाला असं शेवटी वाटतं आहे, की आपण कोणत्याही
भूल आणि थापांना बळी न पडता प्रामाणिकपणे आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असं आम्ही आमच्या चॅनेलच्या वतीनं आवाहन करीत आहे. नमस्कार.